आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार ऋषभ पंतवर आरोप आहे की हे खूपच बडबडे आहे. तसे तर सगळेच बोलतात, पण सूर्यकुमार यादवचं बोलणं मी ऐकत होतो. ते बोलले की जर स्टंपचा माईक समोर असेल आणि ऋषभ पंत मागे असेल तर तुम्ही 2 तास 3 तास चालवलं तरी पूर्ण एंटरटेनिंग शो होतो. तर मग तुम्ही का एवढे बोलत असता? दिल्लीवाले आहोत ना आम्ही. सर एक एक गोष्ट असते ना, की एवढा तर मी विचार पण नाही करत सर. मला असं वाटतं ना सर, मी ग्राउंडच्या बाहेर ना कमी बोलतो. बिकॉज सर मॅच एवढी मोठी असते, तर कधी-कधी ना एनर्जी कमी जास्त होत असते. तर थोडी एनर्जी कमी झालेली असते, तर मग असं वाटतं की एनर्जी कशी आणायची परत? तर आपली एनर्जी तर मी पिक करतो सर. स्टंप माईक तर खोदून-खोदून लावलेत आजकाल. लोकांना ऐकायला मजा येते तशी पण. सूर्यकुमार बोलत होते की इंग्लंड विरुद्ध मॅच खेळत होतो. खूप टेन्शन होतं. टाईट मॅच होती. मी तिकडे फील्डिंग करत होतो. जीव निघत होता. ऋषभ बोलतो, "चहा समोसे खाणार का?" सर सर माझं एक काम आहे ना, की माझं जे काम आहे ॲज अ विकेट कीपर, की आजूबाजूच्या एन्व्हायर्नमेंटला कसं हलकं करता येईल. बिकॉज प्रेशर सिच्युएशनमध्ये तुम्ही जेवढं मेंटली फ्री असणार, तेवढं चांगला निर्णय घेणार. तर कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी कनेक्ट करतात आणि आजूबाजूच्या लोकांना पुश करण्यासाठी काहीतरी पर्याय असायला पाहिजे ना सर. मग ते मजा घेत करा, नाहीतर मग प्रेशर देऊन करा सर. तर मी तर एन्जॉय करत करतो. सगळ्यात जास्त टीम पेनला तुमची तक्रार आहे. ते असं म्हणतात की हा विकेटच्या मागे एवढं बोलत असतो आणि एवढा हसत असतो की आम्हाला बॅटिंग करायला खूप कठीण होऊन जातं. बॅट्समनवर तर सर हा सेकंड थॉट आहे ना. पहिलं माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे, की जर मी फील्डमध्ये आहे, तर मी पूर्ण एन्जॉय करणार. पूर्ण हसत-खेळत खेळणार आणि दुसरी गोष्ट जर बॅट्समनला माझा त्रास होतोय, तर ते टीमसाठी एडवांटेज आहे ना आणि मग कोणाचा तरी माइंडसेट डिस्टर्ब करून टाका. खराब, खलास. मेंटली किल केलं, तर क्रिकेटमध्ये तेवढं काम होऊन जातं. पण ते पण तर करतीलच की तसंच. सर ते करतात, तर मी जास्त फोकस्ड होऊन जातो. कारण की तुम्हाला माहिती आहे, की जर तुम्ही कोणासोबत मस्ती केली, तर तोही तुमच्याबरोबर करणार. म्हणून मी आधीच रेडी असतो सर. आता जेव्हा तुम्ही ड्रॉप झाला होतात वन डेमध्ये, तेव्हा टीम पेनने तिथे सांगितलं की बेबी-सिटर बन माझ्या बाळासाठी त्यांना खेळव. सर त्यावेळी मला जरा वाईट वाटलं होतं, की हा असं कसं बोलू शकतो यार? मला पण सर सर एवढं तर कधी आयुष्यात विचार केला नाही ना, की तर काय झालं, की ते मला असं बोलले, तर माझा तो टेम्पररी कॅप्टनवाला थॉट बाहेर आला, की यार हा एवढी माझी मजा घेतोय, तर मी पण घेतो मजा. मग तुम्ही त्याला टेम्पररी कॅप्टन म्हणून टाकलंत. हो सर. ते तिकडे काहीतरी चाललं होतं, तर त्याला मी टेम्पररी कॅप्टन बोलून टाकलं. कारण ते स्टीव्ह स्मिथच्या जागी आले होते कॅप्टन्सी करायला. तर त्यांचं काहीतरी झालं होतं, सिस्टम खराब झाली होती वाटतं. तर ती लोकं आली होती तिथे आणि आमचा टीम डिनर होता सर, आमचं प्राईम मिनिस्टर हाऊसमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये. तर आम्ही तिथे भेटलो सगळ्यांना. तर प्राईम मिनिस्टर सर जे होते ते ऑस्ट्रेलियाचे, ते मला म्हणाले, की "ओह, यू आर द वन हू स्लेजेस." तर सर खूप म्हणजे खूपच मजेशीर झाला होता तो क्षण. ते मला असं बोलले म्हणून. तर मग आम्ही तिथे गेलो. त्यांची फॅमिली पण आली होती टीम पिनची सर तिथे. तर तिकडे त्यांची मुलं पण आली होती आणि तर सर आम्ही एक फॅमिली फोटो काढून घेतला. बाकी सर बेबी सिटर तर मी होतोच. पण बेबी-सिटर ही सवय सुद्धा आहे का? माझ्याकडे व्हिडिओ आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या लोकांच्या मुलाबाळांना खेळवता तुम्ही. धोनीच्या मुलीसोबत पण खेळताय, रोहितच्या मुलीसोबत पण खेळताय, अक्षर पटेलच्या इकडे खेळताय. तर मग चला लोकांना पण दाखवूया.
बघा, ऑस्ट्रेलियन्सनी पहिल्यांदाच कोणा भारतीय प्लेअरवर असं काहीतरी गाणं बनवलेलं आहे. सर खरंच जबरदस्त गाणं बनवलं होतं. सर मी जेव्हा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो ना, तेव्हाची गोष्ट आहे. मी तर नाचायला देखील लागलो होतो. सर मला नाचायला येत नाही, पण गाणं एवढं तगडं बनवलं सर या लोकांनी. आणि हे जे मुलांना खेळवण्याची सवय. सर टीममध्ये एवढे सर आपले सीनियर प्लेयर्स आहेत आणि मी यंगस्टर गेलो होतो टीममध्ये सर, तर चांगलं वाटतं सर. आय थिंक मुलांबरोबर खेळायला मजा येते. त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला छान वाटतं आणि सर एक चांगलं कॉम्बिनेशन बनतं मुलांसोबत बोलायला. कारण मोठ्यांबरोबर बोलायला गेलं तर पटकन ते चिडतात. तर त्यापेक्षा चांगलं आहे की लहान मुलांबरोबर खेळत राहा. टाईमपास पण चांगला होतो, वेळ पण चांगला जातो. तर हा व्हिडिओ जेव्हा लोकांनी बघितला तेव्हा कॉमेंट्स वाचले मी. हो, बरोबर ते सर. विचारत होते, "तू लग्न कधी करणार आणि तुझ्या मुलांना कधी खेळवणार?" सर अजूनपर्यंत मी असा विचार केला नाही. बस आता फक्त क्रिकेटवर फोकस जास्त आहे आणि असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. जेव्हा वेळ येईल तेव्हा करीन लग्न. स्टंप माईकवर सांगा तुम्ही केव्हा लग्न करणार ते. नाही सर, स्टंप माईकवर प्रयत्न करेन की नाही सांगायचं म्हणून. विराट कोहली सुद्धा कितीतरी वेळा सांगतात, की "बाबा काय बोलत असतोस तू?" हो सर, सीनियर प्लेयर्स तर बोलतच असतात की काय यार, मुद्द्याचं पण काहीतरी बोलत जा म्हणून. पण सर, जर विचार करूनच बोललो तर मग मुद्द्याचं बोलणार ना. विचार न करता जर बोललो तर मनात जे येईल तेच बोलणार. एक ऑडिओ ऐकत होतो मी जेव्हा विराट तुम्हाला बोलला, की "काय बोलतोयस?" तर तुम्ही बोललात, की "भाऊ आउट तर करायचंय तुला." सर मी ना ॲक्चुअली परमिशन घेऊन ट्राय करत असतो, की यार मला ना मॅचच्या वेळी फ्री राहू द्या. माझ्या मनात जे येईल ते मला बोलू द्या. टीमची एनर्जी मला मेंटेन ठेवू द्या. हो. तर जे मनात येतं सर, जे मनापासून निघतं, जोपर्यंत तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार नाही करत आहात, तोपर्यंत ठीक आहे. एक व्हिडिओ मी पाहिला, की तुम्ही पॅव्हिलियनमध्ये बसलेले आहात, विराट बॅटिंग करत आहे आणि तुम्ही तिथून खाणाखुणा करून त्रास देत होते. सर तेव्हा आर-सी-बी वाली मॅच होती. ती मला बॅन केलं होतं आणि तेही विनाकारण. तर बॅन न लागण्यासाठी खूप प्रयत्न केले होते मी. पण ते म्हणाले होते, की अनकंट्रोलेबल होतं, माझ्या हातात नव्हतं. तर मी विचार केला, की बाहेर बसून सगळ्यांचं माइंडसेट डिस्टर्ब करूया. बिकॉज बंगलोरचं जे ड्रेसिंग रूम आहे ना, ते अगदी साइड स्क्रीनच्या मागे आहे. तर मला तर आधी माहीतच नव्हतं. मला असं वाटलं, की कुठल्यातरी दुसऱ्या टीममेटला बोलवतायत म्हणून. मग थोड्या वेळाने जसं समजलं, तेव्हा मी विचार केला, की आणखी थोडी मजा घेऊया सर. तर मग परत आल्यावर विराट काही बोलले का? नाही सर, मी संधीच दिली नाही. मी आधीच तिथून सटकलो होतो. हे जे ऑस्ट्रेलियन्स आहेत, ते सगळ्यात जास्त या स्लेजिंगची तक्रार करतात. जसं तुम्ही पॅट कमिन्सला बोलत आहात, "लेट मी सी सम सिक्सेस." सर मॅच ना मोस्टली आम्ही जिंकलोच होतो. आता तो पॅट कमिन्स बॅटिंग करत होता, ना मारत होता, ना आउट होत होता. तर सर एकतर मॅच जिंकण्यासाठी खेळा, नाहीतर मग संपवून टाका ना यार आउट वगैरे होऊन. तर मग मी ट्राय करत होतो सर. त्याला म्हणालो, की छक्का मारून आउट होऊन जा. रन तर काढणार नाहीयेस तू. तर पुश करत होतो त्याला. तर अशी जरा खोड काढणं गरजेचं आहे लाईफमध्ये सर. आणि जे गाणं तुम्ही गायलेलं आहे, स्पायडरमॅन, स्पायडरमॅन. अहो सर माहिती नाही हे कसं होतं ना, आतून आपोआप येतात आणि फनी होऊन जातात ह्या गोष्टी. तेव्हा तर होऊ शकतात ना सर गोष्टी फनी असं तर मला हे जे वाटतं. लिरिक्स आहेत, स्पायडरमॅन, स्पायडरमॅन, तूने चुरा लिया मेरे दिल का चैन. सर खोटं नाही बोलणार सर. हा विचार केला नव्हता. बस तोंडातून बाहेर आला आणि आमचे देवता स्टंप माईकवर तर आजकाल ऑन ठेवतात सगळं. आधी तर ऑप्शनल होता सर, मध्ये-मध्ये ऑन ठेवायचे. एका सीरीजनंतर तर माहिती पडलं, की हा 24/7 ऑन असतो. पण धोनी देखील विकेटकीपर राहिले आहेत. त्यांना तर आम्ही कधी असं बोलताना नाही ऐकलं. ते तर अगदी शांत दिसतात. प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा असतो असं मला वाटतं सर. ते माही भाईंची पर्सनॅलिटी तशी होती, की एकदम शांत आणि हे सगळं आणि सर त्यांच्याकडून पण इतकं जास्त शिकायला मिळतं. आणखी खूप काही गोष्टी शिकत असतो मी. पण सर एक गोष्ट मी नेहमी बोलत असतो, की "यू लर्न फ्रॉम युअर आयडल. यू डोंट कॉपी देम." तर ज्या गोष्टी मला शिकायला मिळतात आयुष्यात, ॲड ऑन करायला मिळतात, त्या मी ॲड ऑन करत राहतो सर.
बाकी आतून ज्या मला फीलिंग्स येतात ते देखील मी करत राहतो. ते शिकवतात तुम्हाला? धोनी तुम्हाला? हो सर, काही विचारतो तर नक्कीच उत्तर मिळतं. कधी मी जास्त डिस्टर्ब असेन किंवा जर क्लॅरिटी मिळत नसेल मला कोणत्या गोष्टीवर, तर मी जाऊन माही भाईला विचारतो आणि ते मोस्टली मला सांगतात. पण ते असे ह्युमन बीइंग आहेत, की ते प्रयत्न करतात, की तुम्ही स्वतःच फिगर आउट करा, जेणेकरून तुमचा एक प्रोसेस बनेल. एक डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये पण, आणि जर काही तुम्हाला उत्तर नाहीच मिळालं, तर मी आहेच. बट स्टिल तुम्ही स्वतःच ट्राय करा. आधी उत्तर फाइंड आउट करा. बाकी तर मी आहेच. पण त्याने प्रॉब्लेम होत नाही, की तुम्हाला कंपेअर केलं जातं महेंद्रसिंग धोनीबरोबर? सर, यामध्ये तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही आहे. पॉझिटिव्हबद्दल सांगायचं म्हटलं तर एवढ्या मोठ्या लेजेंडबरोबर तुम्हाला कंपेअर केलं जातंय, आणि जर निगेटिव्हली बोलायला गेलं तर का करतात मला अजून कळलं नाहीये सर. बिकॉज कोणी इतक्या वर्षांपासून खेळतंय इंटरनॅशनल क्रिकेट आणि इतकं लेजेंडरी कोणी आहे. तुम्ही एका मुलाला 5-7 वर्ष झाले असतील क्रिकेट सुरू करून. असं कंपॅरिझन झालंच नाही पाहिजे ना सर, बिकॉज माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा असतो. आणि हे पण आहे, की काही गोष्टींना वेळ लागतो, तर त्याला तो वेळ दिला पाहिजे. ज्या कोणत्या दिशेला तो जात आहे, तर त्याला मदत करणं गरजेचं आहे, जर लोकांना असं वाटतं. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलला त्याची कित्येकदा मी एक. पाहिलंय, जसं मोहालीमध्ये एक स्टंपिंग मिस झालं होतं. सर, मोहालीचं तर अजूनपर्यंत लक्षात आहे सर ॲक्चुअली मला. तर मी 20-21 वर्षांचा होतो, तर मोहालीमध्ये मी विकेट कीपिंग करत होतो, तर माहीभाई खेळत नव्हते तेव्हा. तर एक स्टंपिंग मिस झालं तिथे माझं. आणि पूर्ण क्राउड तिथे ओरडायला लागलं, "धोनी, धोनी, धोनी." सर, आता त्यांच्याबद्दल तर प्रेम आहेच ना. मला म्हणजे असं नाही म्हणायचंय, की यार मी रिप्लेसमेंट वगैरे. काही लोकं सर, काही डिसिजन असे असतात जेव्हा तुमचं काहीच बरोबर होत नसतं. बट ॲज अ प्लेयर आलो होतो, असं वाटायचं की मी दुसऱ्या देशासाठी खेळतोय, आणि मी लहान होतो सर, इतका लहान होतो त्यावेळी की इतकं प्रेशर होतं. पण सर आत्ता समजतंय की मी प्रेशर घ्यायला कसा शिकलो ते, असं सगळं गोष्टींमधून. तर त्यातून पण शिकायला मिळालं. सर, खूप प्रेशर होतं, एक्स्ट्रीम प्रेशर. पण कधी तुम्ही बोलला नाहीत, की "माहीबाई हे काय अडचण करून गेलात माझ्यासाठी?" सर, मजेत बोललो होतो मी त्यांना. हे सांगितलं, की "भाई, लेजेंड बनणं गरजेचं होतं का तुम्हाला? एवढं प्रेशर देऊन गेलात मला." तर त्यांना बोललो देखील 1-2दा, की "भाई, आता ही डील तर करावीच लागेल आता." तर ठीक आहे सर, पार्ट ऑफ लाईफ आहे आता तर. खूप सारे लोकं आहेत, जे यावर कमेंट्स करत राहतात आणि एक चांगली कमेंट जे आचार्य रजनीश, ज्यांना ओशो म्हणतात, ते यावर म्हणाले, ते म्हणाले, की "उम्र शोर की होती है और खामोशी सदाबहार होती है." तुम्ही तर उलट आहात एकदम. सर, आता 25-26 वयात तर खूप काही लर्निंग आहे सर. उलट-सुलट तर मला वाटतं, की वेळेच्या हिशोबाने लोकं शिकत राहतात. पण ॲक्सिडेंटनी सर एक गोष्ट शिकवली आहे, की जास्त विचार करू नका यार. बिकॉज आपण प्लॅनिंग ना खूप जास्त करत असतो आपल्या लाईफची. लाईफला देखील लाईफ होऊ द्या ना. इन्स्टिंक्टला टेक ओव्हर करू द्या. लाईफ म्हणजे लेट इट हॅपन वालं काम आहे. जर तुम्ही जास्त प्लॅनिंग केलं, तर सर जेव्हा ते तुमच्या प्लॅनिंगनुसार नाही जात, तर तेव्हा खूप वाईट वाटतं तुम्हाला. बट लाईफनी जे तुमच्याबद्दल विचार केला आहे, तुम्ही तेवढा मोठा विचार करूच नाही शकत सर. आणि म्हणूनच लेट इट हॅपन वालं काम आहे सर आजकाल. ज्या वयामध्ये महेंद्रसिंग धोनीने खडगपूरमध्ये तिकीट चेकिंग करत होते, त्या वयामध्ये विकेट कीपिंग पण केली रिषभ पंतने आणि रन पण बनवले आणि रेकॉर्ड पण तोडले. ही खूप मोठी गोष्ट आहे. सर, फक्त आशीर्वाद आहे सर. आता जास्त यावर काही कमेंट नाही करू शकत. पण खूप सारी ब्लेसिंग्ज आहेत आणि खूप गोष्टी. चांगलं वाटतं सर. आपलं पर्सनली जेव्हा करियर बघतो तेव्हा चांगलं वाटतं. पण मला असं वाटतं, की आता सुरुवात झाली आहे. पिक्चर अभी बाकी आहे वाला थॉट प्रोसेस आहे सर. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. खूप दिवसांपूर्वी तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये धोनी सरांच्या पाया पडताय. तर काय खरंच इतका रिस्पेक्ट करता त्यांचा? त्याबद्दल काही सांगू शकाल का? रिस्पेक्ट पाया पडण्यापेक्षा पण जास्त करतो. त्याच्याशी काही कंपॅरिझन नाहीये, पण पाया नव्हतो पडत त्यांच्या. ॲक्चुअली मस्ती करत असतो ना, तर त्यांचे पाय पकडून खेचत होतो. "भैय्या इधर आओ." थोडे लांब उभे होते म्हणून त्यांना जवळ बोलवत होतो, की "कुठे जाताय? इथे या." रिस्पेक्ट तर त्याच्याहून जास्तच आहे. पण मैदानामध्ये नाही सोडत ते. आवेश खानचा इंटरव्ह्यू मी वाचला. ते म्हणत होते, की स्टंपच्या मागून मला रिषभ पंतने सांगितलं, की धोनीला कसं आउट करायचंय आणि आउट केलं देखील त्याने. एक थॉट असतो ना सर, तर ग्राउंडच्या बाहेर आहे,
सगळं काही नीट आहे. जेव्हा ग्राउंडवर तुम्ही येता ना, तर ऑपोझिशन आहे ते ऑपोझिशन असतात. मग तर तुम्हाला हे बघायचं असतं, की माझा बॉलर कसा आउट करू शकतो बॅट्समनला. आणि जसं तुम्ही गेम रीड करता त्याची अंडरस्टँडिंग तुम्हाला होते आणि प्लेयर्सला पण रीड करू शकता तुम्ही. तर असं वाटत होतं सर, की इतके मोठे प्लेयर्स आहेत, तर थोडं मिड ऑन, मिड ऑफ वर ठेवून बघूया. हा वाला थॉट प्रोसेस होता. बिकॉज जनरली सर माहीभाई जेव्हा येतात, तेव्हा सिंगल घ्यायला बघतात आणि मग सेटल होऊन मारतात. मग असा विचार केला, की जर सिंगलच नाही दिले, तर बघूया ते काही वेगळं ट्राय करतायत का आणि त्यात विकेट पडली. मस्त. आणि या वेळेला तर त्यांची टीम पोहोचू शकली नाही IPLच्या टॉप 4 मध्ये. तुम्ही पाहिली ती मॅच? सर आम्ही तर आधीच स्वतः दुःख व्यक्त करत होतो. बिकॉज सनरायझर्सवाल्या मॅचमध्ये पाऊस पडला होता आणि आम्ही आमच्याच धक्क्यामध्ये होतो. बट सर मॅच पाहिली. खूप चांगली मॅच झाली सर पण. पण तुम्ही जेव्हा स्वतःच्या दुःखामध्ये असता, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखामध्ये जास्त दुसऱ्यावर लक्ष लक्ष नाही देत देत. नाही. पण एक गोष्ट पूर्ण जग फक्त महेंद्रसिंग धोनी जेव्हा दिसतात, मैदानात उतरतात, तेव्हा तर सर्वत्र आवाज घुमतोच घुमतो. जर कॅमेऱ्याने त्यांना पॅव्हिलियनमध्ये बसलेलं दाखवलं, तरीही पूर्ण जनता तर काय आहे असं महेंद्रसिंग धोनीमध्ये जे बाकी प्लेयर्समध्ये नाहीये? जे इतके मोठे लेजंड बनले, इतकी प्रसिद्धी, इतकं प्रेम लोकांचं. लोकं त्यांच्याशी खूप कनेक्ट होतात. बिकॉज जोपर्यंत ते कनेक्शन नाही होत, तोपर्यंत प्रेम नाही मिळत. मला असं वाटतं, की माईभाईंना इतकं जास्त प्रेम मिळतं, कारण लोकं लगेच कनेक्ट होतात त्यांच्याशी आणि जेव्हाही कोणी त्यांना भेटतं, त्याला कधीच असं फील होऊ नाही देत, की यार मी हा आहे, मी लेजंड आहे. ते नेहमी एवढ्या प्रेमाने वागतात, की तुम्हाला कधीही फील नाही होणार. तर सर या काही फ्यू क्वालिटीज आहेत, पण काहीतरी नक्कीच आहे माईभाईमध्ये.